आज गुरुवार आहे मार्गशीर्षातला, म्हणून घरी पुरणपोळीचा बेत आहे. पण माझी नात आहे ना, तिला मात्र मऊसूत असणारी, पातळ असणारी अशी आवडते. तर मी छोटासा उंडा घेतला आणि तो उंडा असा आपण वाटी बनवायचे त्याचे. पहा, पीठ आणि पुरण दोन्ही पण समान जाडीत असलं पाहिजे. जितकं पीठ पातळ तितकंच पुरण असं धरावं शक्यतो. आता ही वाटी जी केली ना, याला थोडासा असा पिठाचा हात लावायचा, म्हणजे पुरण सरकत असतं. आता जेवढा मी घेतला ना उंडा, तेवढाच इकडे याचा गोळा घेतलेला आहे. पहा, आणि तो गोळा असा याच्यामध्ये भरला की व्यवस्थित त्याची हे घालायची. पहा, आता हे असं आपण याला आतमध्ये दाबून भरायचं, म्हणजे लाटताना ना फुटत नाही, हवा धरली जात नाही. आणि मग त्याची तोंडं मिळवून घ्यायची. पहा, अशी तोंडं मिळवून घेतली की पुरण बरोबर आतमध्ये जातं आणि सर्व बाजू झाकल्या जातात. आता हे उरलेली कणक इथं ठेवायची आणि ही इथे मिळून घ्यायची, नाही तर मग काय होतं, तिचं पोट फुटतं. आता ही पहा, याच्यामध्ये घातल्यानंतर पुन्हा ह्या पोळीला अशी आपण सारखी करून घ्यायची. जर हवा घेतलेली असेल, पुरण कुठं पोचलं नसेल, तर ते पोचण्यासाठी सर्व बाजूला ते जावं म्हणून असा उंडा करता. हा पुरणपोळीचा उंडा. पहा, आता याच्यावर टाकलं ना, कुठे खाल्ली, आता पहा इथे थोडंसं गेलं तर आपण काही नाही, घाबरायचं नाही, काही नाही. त्याला थोडीशी कणिक तिथे लावायची. पहा, हे पहा झालं. म्हणजे बऱ्याच वेळा नवशिक्या मुली असतात ना, त्यांच्याकडून होतं, तर आपण त्याला हे करायचं. आणि मग मात्र आता पोळी लाटायला घ्यायची. पोळीसुद्धा कशी लाटायची, कडेकडेने लाटायची, म्हणजे पुरण कडेकडे सरकतं. आणि अशी सगळीकडे घेतल्यानंतर पोळीच्या कडा नेहमी पातळ असल्या पाहिजे, तरच पुरणाच्या पोळीची चव, नाही तर चपाती भाकरीसारखीच लागते. आता सुरुवातीला आपण ही अशी केली, पीठ थोडं जास्त लावा, फडक्यानं पुसून काढा तुम्ही. आता इथे आपल्याला फुटल्यासारखं वाटतं, पण काही नाही, त्याच्यावर जर तुम्ही पीठ टाकलं ना, ते बरोबर होऊन जातं. आणि मग मात्र पहा, आता सर 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 अशी लाटत राहायची आपण. आणि अशी लाटली, गरगर गरगर ती फिरत राहते. त्याला अशी लाटणी घालता आपण. आता पातळ करायची असते. माझी एक आत्या होती, शिरदगावच्या समोरशी जहागीरदारांना दिलेली. माझ्या वडिलांनी आल्या, मी लहान होते 7वीला, तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की बघ बबू, आत्याने अशा पोळ्या केल्या होत्या की ओठाणीच खाव्या, इतक्या मऊ रेशमी मुलायम अशाच लागत होत्या. कडक नाही, तर बऱ्याच ठिकाणी आपण पुरणपोळी खातो, कडा खूप जाड असतात त्यांच्या, आणि जाड असल्या की नाही मग मन होत खायला. पुरण सुनबाईने केलेलं खूप छान केलं, व्यवस्थित झालेलं आहे. चुकतं कधी कधी, पण आपण हे पाहता इथे आपण दाबून घेतलं. हे अजून जाड आहे ही पोळी, तिला काय करायचं, इथे फुटण्याची शक्यता असते. आपण हे पीठ लावायचं आणि लाटून घ्यायचं. ही पहा, पूर्ण लाटून घेतल्याचं. पोळपाट आहे, आपण सरकून घ्यायचा तो आणि मग भाजायची. पहा, राहते कधी कधी, पण बरोबर आपण त्या कडांवरच लाटून घ्यायची. कडा हे पाहता, आपली पोळी लाटून तयार झालेली बरं का. आणि आता ती आपण याच्यावर टाकतो. तवा गरम पाहिजे पोळी टाकताना. आता मी फुल केलेलं आहे. तुम्हाला मुद्दाम एक दाखवते मी की ही पोळी भाजली हे कसं कळणार, तर इथे थोडे थोडे असे बुडबुडे येतात, रंग बदलतो पोळीचा, त्यावेळेस समजायचं की तिचं एक बाजू भाजली गेली. आता पहा, भाजली गेलेली ती एक बाजू. हां, हे पहा, सुंदर भाजली, रंग किती छान आला. आणि मग मात्र आता तुम्ही तूप तिला सोडा भरपूर, कारण पुरणपोळी म्हटलं की तूपच हवं. तर अशी ही, आणि फुल ठेवलेला आहे मी गॅस. पुरणपोळीला नेहमी फुल ठेवायचा, कारण मंद जर ठेवला तर पोळ्या नेहमी कडक होतात. आता पहा, ती बाजू झाली, आता ही बाजू आपण करतो. फुगली की नाही, फुटली जरी तरी पण तिची चव, तिचा जो रंग रूप असतो ना, तो पाहतो कशी झाली. अशी पुरणपोळी आली, तिलाच म्हणायचं सुगरणीची किमया.